एक पदे एक परात्पर एक पदे एक परात् देता गुरु निज ठार देता गुरु निज ठार देता गुरु निज ठार ओम नमः शिवाय तारक मंत्र तिरुता ओम नमः शिवाय भवतरण तारक मंत्र तिरुता
दामोदर नमः पार्वती पते शिव हर हर महादेव। टाळ्या वाजवू नका। एकच टाळी वाजली, परत एक आलो होतो। आजसाठी जोरात टाळ्या वाजवा। पुढे या, इकडे या, इकडे बर इकडे श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। संत शिरोमणी भगवान महाराज की जय। जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय। सखर साधु संत महाराज की जय। अवधूत चिंतन गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। नटराज कला क्रीडा प्रतिष्ठान ओम नमः शिवाय अधिष्ठान श्रावण मास तपोनुष्ठान आध्यात्मिक समिती पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने पवित्र मास श्रावण मास निमित्त 21 दिवसीय शिवमहापुराण कथेचा आज 16वा पुष्प। काल गोकुळाष्टमी झाली, अतिशय सुंदर असं इथं दहंडी फोडली गेली, आनंद घेतला, सर्व पावले खेळला। आज वार रविवार, सलग 3 दिवस सुट्ट्या, शुक्रवार शनिवार रविवार। अनेक मंडळी गावी असो। आजच्या 16वे पुष्प कुंभताना प्रथमतः आजच्या या शुभदिनी माता शिवपार्वतीचं माल्यार्पण करण्यासाठी मी विनंती करतो पंचाक्षरी नंदीकुर्मा यांनी माल्यार्पण करून आजचं श्रीवत्सव सौभाग्यवती आल्यात का ते आल्या का? किती छान तबला वाजतो बघा, तसे टाळ्या वाजल्या पाहिजे। तबल्याच्या साखळीमध्ये टाळ्या धन्यवाद। शिवमहापुराण हा 16वा पुष्प। विशेष करून आजच्या या आता फक्त 4 दिवस राहिले। बघा आता किती कथा
मला वाटतं 21 दिवसात पूर्ण होणार नाही. आता मला वाटतं की दिवस वाढवायचे का नको म्हणतायत का होय म्हणतायत होय निरंजन साहेब दिवस वाढवायचे होय म्हणतो निरंजन साहेबांसाठी टाळा वाजवते वाढवायचे मला कोणी नसतात तेव्हा. अच्छा शिवमहापुराण ग्रंथपूजनासाठी मी विनंती करतो श्री वसव नागय्या स्वामी साहेब यांना विनंती करतो की आपण श्री वसव ग्रंथपूजन करायचं आहे. शिवमहापुराण कथा पिंपरी तोडला चालू आहे. तुम्ही पंजाबच्या गुरुगावमध्ये गेल्यासारखं वाटतंय. जे 21 दिवस मधील असं हे 16वं पुष्प गुंतणार आहे अशा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार प्रवचनकार आणि शिवकथाकार काल जसं वयोवृद्ध ज्यांचं वय 93 वर्ष असतानाही काल ते पुण्यामधून अत्यंत प्रख्यात असे ते कारण तुम्ही लहानपणी बघायचे की त्यावेळेस ते प्रख्यात त्यावेळेसचं औरंगाबाद म्हणजे आजचं छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ते वकिली क्षेत्रामध्ये अत्यंत नामवंत असं असणारे ते संभप्पा गेवलकर हे काल विशेष म्हणजे त्यांचा अंबेजोगाई येथे योगेश्वरी कॉलेज महात्मा बसवेश्वर या नावाने मोठं कॉलेज आहे. लातूरला आहे. अनेक ठिकाणी ते शिक्षण महर्षी म्हणून मराठवाड्यातले पण त्यांची कथा श्रवण करण्यासाठी ते वयोवृद्ध काल इथे येऊन बसले. आपला दयाळजी उत्सव हा सर्व कार्यक्रम सुरू होता. अत्यंत उत्सव अशा वातावरणामध्ये विशेष करून मला वाटतं 1 तास त्यांनी कथा श्रवण केली आणि आज मला फोन आला की महेश स्वामी खरोखरच म्हणजे आम्ही भाग्यवान आहोत की कालचा दिवस आम्हाला या दत्त मंदिरामध्ये खाली दत्तगुरूंचं दर्शन झालं आणि वर शिवपरमात्म्याचं दर्शन झालं आणि साक्षात महासरस्वतीचंही दर्शन झालं असं त्यांनी मला आज आवर्जून फोन करून सांगितलं. अशा सौभाग्यवती शिवप्रवक्त्या शिवकथाकार सरस्वतीताई गंगाधर स्वामी यांना माल्यार्पण करण्यासाठी आम्हाला विशेष सहकार्य नेहमी असणारे आमचे श्री वसव मल्लीनाथ मैदानी या उभयतांना विनंती करतो की आपण येऊन माल्यार्पण करायचं आहे. मैदानी सर या श्री वसव सौभाग्यवती शिवप्रवक्त्या सरस्वतीताई गंगाधर स्वामी यांना माल्यार्पण करून आजच्या कथेला आपण प्रारंभ करून द्यायचा आहे. हे पुणे युनिव्हर्सिटीमध्ये होते. आत्ताच रिटायर झालेले आहेत. सेवानिवृत्त होऊन हे अतिशय झाले. अरे कधी आहे वा श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय. संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की जय.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद. लगेचच आपण आजच्या शिवमहापुराण कथेला प्रारंभ करूया. कारण का दोघांच्या म्हणजे अधिक वेळ थांबणं म्हणजे तुम्ही माईक घेऊन मला पाठवाल खाली. त्यासाठी मी माईकचा ताबा करून अशी शिव महापुराण कथा प्रारंभ करण्याची विनंती करतो. हर हर आवाज येत नाही. हर 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 हर. धन्यवाद.
शिवाय भोला ओम नमः शिवाय ओम नमः 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 ओम नमः अनंत कोटी ब्रह्मांड है आशुतोष अशा भगवान शिव शंभूच्या दिव्य चरणी कोटी कोटी प्रणिपात करो. त्या भगवान शिवाच्या पंचमुखापासून पंचाचार्यांची उत्पत्ती झाली त्या पंचाचार्यांच्या दिव्य चरणी कोटी कोटी प्रणिपात करो. जे संतानायक जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या दिव्य चरणी कोटी कोटी प्रणिपात करो. संत शिरोमणी मन्मथ माऊली यांच्या हे दिव्य चरणी कोटी कोटी प्रणिपात करो. ज्या पावन भूमीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज अशा महान अशा संतांच्याही चरणी नतमस्तक होऊन ज्या ठिकाणी अगदी आनंदामध्ये दिवसेंदिवस उत्साहामध्ये भव्य दिव्य स्वरूपामध्ये सुंदर असा भव्य दिव्य असा शिव महापुराण 21 दिवसीय ऐकताना सुद्धा दुसऱ्याला काळजी पडली. 21 दिवस शिव महापुराण म्हणजे काय? 7 दिवस सगळे कीर्तनकार सांगू लागले एका गावामध्ये महिने 2 तारीख आम्ही घेत नाही, तुम्ही 21 दिवस काय बोलणार? मी कुठं बोलणार? बरोबर आहे का? ज्यांनी माझ्यामध्ये ऊर्जा निर्माण केली ना, मलाच माहिती नव्हतं 21 दिवस जमल का नाही जमल. त्या महेश्वराने ऐकली अशी ऊर्जा निर्माण केली, त्या भगवंताने ऊर्जा निर्माण केली. शिव परमात्म्याने अखिल ब्रह्मांडाचा नायक आशुतोष भगवान शिव परमात्मा अखिल ब्रह्मांडाची जननी माता भगवती आणि सुंदर अशा कार्यक्रमाचं ज्यांनी नियोजन केलं ते ओम नमः शिवाय अधिष्ठान नटराज कला क्रीडा प्रतिष्ठान श्रावण मास तपो अनुष्ठान आध्यात्मिक समिती पिंपरी चिंचवड पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तुम्ही इतका आनंद घेऊ लागला. या महागड्या शहरामध्ये इतकं सोपं आहे का? सोपं आहे का? 21 दिवस नियोजन करणं मी तरी अनुभव घेतला भाऊ, मला काही सोपं वाटलं नाही. मी काही खर्च केला नाही पण सोपं वाटलं नाही, कारण अंदाज बांधला
की इतकं सोपं आहे का हे? कोणतंही कार्य इतकं सोपं आहे का? पण खरंच काल जे आमचे ऍडव्होकेट सांबाप्पा गिरवलकर यांनी सांगितलं की जो ब्रह्मा आहे त्याला अशक्य आहे, जो विष्णू आहे त्याला अशक्य आहे, पण जो महेश आहे त्याला अशक्य आहे का? तसं महेशाला काही अशक्य नाही असं समजतात. अशा आमचे अनेक स्वामी दोन गोष्टी एक ठिकाणी कधी राहत नाही असं मी म्हणायचं बरं का. पण आज मी खरंच सांगणार आहे, उल्लेख करून. पण अगोदर या 21 दिवसीय कार्यक्रमाचं सगळेजण इथं कार्यक्रमामध्ये त्यांना करत असतील, पण हे जे दाम्पत्य आहे ना त्यांचं खूप विशेष वेगळं घेण्यासारखं काहीतरी आहे त्यांच्याकडून. मला सुद्धा असं वाटतंय बरं का, आम्ही सुद्धा कमीच आहेत असं वाटू लागले आता बघितलं की यांच्याकडं. कारण थोडस याची जे खटापण आहे ना ते खूप वेगळी. खरंच त्यांना खरंच मी नमस्कार करते. ज्यांनी मला जन्म दिला ते माझे आई वडील, अगदी पावलं पावली सावली सारखे मला साथ करणारे माझे पती परमेश्वर आणि माझे सासू यांचेही चरणी नतमस्तक होते. आणि कालचा उल्लेख असा बरं का, तुम्हाला वाटतं की मी दोन गोष्टी एक ठिकाणी कधीच राहत नाही. कोणत्या? एक तर संपत्ती असली की भक्ती नसते. का? जास्त पैसे त्या माणसाला भक्ती करायची काय गरज आहे? एका आजीला मी विचारलं, एका आजी म्हणल्या ताई तुम्ही एवढं वरडू सांगता. मी म्हणलं हा, भगवंताने वाणी दिली त्याची त्याला देऊन टाकली. देह आहे, आता कार्य संपलंय आपलं घरचं, मग आता हेच कार्य आहे, याच्यात आनंद आहे म्हणून वरडून सांगते. ठीक आहे म्हणल्या, पण मला असं वाटतं की म्हणजे या क्षेत्रामध्ये येणारा माणूस फक्त दोन कारणाने येतो. एक, ज्याला करमत नाही तो येतो, म्हणजे ज्याचा त्याचा विचार वेगळा, त्याचा विचार असा होता. दुसरा, अतिशय दुःखाने व्यापलेला आहे तो माणूस इथे येऊ शकतो. का? तर त्याला खूपच असं वाटत नाही की या दुःखाचं निवारण होऊ शकत नाही, पण त्या शिव परमात्म्याच्या चरणावर होऊ शकतं, तोच माणूस इकडे येऊ शकतो. मी म्हणलं नाही, मधला जो माणूस आहे तो येऊ शकत नाही का इकडं? त्या म्हणल्या नाही. तर तो मधला कोण आहे? अतिशय दुःखाने तो एकीकडे येतो, बरोबर आहे. आणि एखाद्या वेळेस मनाला आनंद वाटला असं चला तो येतो, पण मधला कोण आहे? ज्याच्याकडे संपत्ती भरपूर आहे तो इकडे येऊ शकत नाही. का? काय मागायचंय भगवंताला म्हणल्या? त्या म्हणल्या तुमच्याकडे कमी आहे म्हणून तुम्ही ओरडत असता, माझ्याकडे भरपूर आहे म्हणून मी ओरडत नाही, मी कुठं ऐकायला जात नाही. का? याचा अर्थ काय? ते म्हणले काय करायचे देवाची भक्ती करून? चला म्हणले, माझ्या असा हाताला धरलं, नाही 3 मजली घर त्याने, बाथरूमला सुद्धा पीओपी दाखवली, मला गॅलरीला सुद्धा पीओपी दाखवली. एवढं आहे माझ्याकडं. मी म्हणलं ताई तुमच्यासारखं जगातच श्रीमंत कोणी नाही. मग सांगायचंय काय तुम्हाला? मी थोडं वापरच घेतलं. मग सांगायचंय काय? त्याने सांगितलं मला असं सांगायचं की माझ्याकडे एवढं आहे. मग मी म्हणलं तुमचं देवघर कुठे आहे? आम्हाला काय घेणं देणं तुमच्या पीओपीला, तुमच्या फरशीला, तिकडं पडू द्या. तुमचं देवघर कुठे आहे? त्या म्हणल्या अहो तुम्ही वेडे का शहाणे? आम्हाला वेडे म्हणून तर इथं बसते, म्हणजे शहाणे असते तर बसली असते. वेडा माणसाचं काम आहे का? वर बसलेला भगवंत कसा आहे? वेडा झालं, वेडा झालं, वेडा झालं, वेडा झालं, वेडा झालो
झालं वेळ झालो आव 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 वेडियाच्या गावा गेलो वेडियाच्या गावा गेलो वेडियाच्या गावा गेलो कुठं गेलो अवघड बसलेला वेळ आहे आणि खाली शांत दाखवून काय करू आपण तो भगवंत वेळ आहे आणि आपणही वेळे होऊन जर त्याच्या गावाला गेलो तर का आम्ही भक्तिभावाचे शहाणे भक्ती विन ना आवडती शहाणे म्हणले आम्ही भक्ती भावाचे पाहुणे भक्ती विन ना आवडती शहाणे पण मग माऊली सांगतात अहो कोण आहे आम्ही भक्ती भावाचे पाहुणे देव पाहुणा आहे बरं का जोपर्यंत तुमच्यामध्ये भक्ती आहे तोपर्यंतच देव तुमच्याकडे आणि ज्या दिवशी तुमच्यामधली भक्ती निघून गेली त्या दिवशी देवाने पिशवी भरून ठेवलेली उचलून निघून गेला देव तुमच्याजवळ राहत नाही हे मला ताई अहो तुम्ही म्हणता ना तुमचं देव घर कुठे आहे त्यांनी सांगितलं काय गरज आहे मग देवाची काय गरज असेल तर पूजा करा विना म्हणल्या तुम्ही वेगळे आहे का ताई हो वेगळीच आहे सांगा तरी नाही म्हटलं देवघर नाहीच म्हणलं का काय गरज आहे त्या भगवंताला आणखी सपवायचं का म्हणल्या एवढ्या दोन काड्या दिल्या एवढं घर दिलं एवढं सगळं चांगलं दिलं मग दिलं म्हणून बाई त्याचा योग्य उपयोग कर ना योग्य उपयोग तुला दिलंय ना जा ना एखाद्या मंदिरामध्ये एखादी पंगत राहा घे त्याचा आनंद रोज खाती ना एक दिवस खाऊ घातल्यावर काय आनंद असतो बघ जरा जाऊन कसा आनंद हा दररोज तर तू आंघोळ करते ना पण एक दिवशी भगवंताला घालून बघ ना तू जरा काय आनंद आहे त्याचा दररोज जेवण करती देवाला भोग लावून बघ ना जरा विचार करा संपत्ती जर असेल तर देवाची भक्ती करायची नाही का आजी म्हणली खरंच तसं आमच्या सांबापाचं नव्हतं त्यांचे एक महिना आमच्या अंबेजोगाईमध्ये नागनाथमध्ये अनुष्ठान असतात एक महिना न बोलता मौन धरून म्हणजे संपत्ती आहे आणि देवाची भक्ती सुद्धा आहे असे श्रेष्ठ महान आहे विचार करा या दोन्ही गोष्टी कुठेही बघायला मिळत नाही असे थोडेच असतात समोर आपल्या उदाहरण आहे की काय सांगायचं दुसरीकडचं आहे की नाही समोर उदाहरण आहे तसे अनेक जण आहेत असो कालचा विषय आपला शिव महापुराण कथेमध्ये भगवान शिव परमात्म्याला पुत्र झाला काय नाव ठेवलं झालं का नाही का नाही झालं पण तुम्ही झाला ना का गोकुळाष्टमी केली म्हणून विसरून गेला काय जे क्रौंच पर्वतावर शिव परमात्म्याचं वीर्य पडलं होतं ते वीर्य हळूहळू वाढू लागलं आणि क्रौंच पर्वतावर अतिशय सुंदर अशा बालकाचा जन्म झाला ज्याला नाव स्कंद कुमार कार्तिकेय आणि षडानन असे 4 नावाने युक्त असलेला तो शिवाचा पुत्र विचार करा शिवाचा पुत्र त्याचा जन्म झाला तुम्हाला याच्या अगोदर एकदा सांगितलं होतं देव साधू संत यांचे अवतार असतात आणि आपल्यासारख्याचा जन्म असतो जो खाण्यासाठी येतो आपण मरतो म्हणून आपली पुण्यतिथी असते साधू संतांची पुण्यतिथी नसते काय असतं त्यांच्या जयंत्या असतात त्यांच्या जन्माचं करतात त्यांची जयंती साजरी करतात आणि आपला मृत्यूचा दिवस का तर मेना ते बरं झालं बाबा धरतीला उजळ बरोबर आहे का म्हणूनच ना विचार करा आपली पुण्यतिथी असते पण साधू संतांची महात्म्याची थोराची जे आपला देह परोपकारासाठी पाळतात ना त्यांची जयंती असते मग विचार करा कार्तिक स्वामीचा जन्म झाला आहे की नाही प्रगट झाले जन्मापेक्षा कार्तिक स्वामी तिथं प्रगट झाले क्रौंच पर्वतावर
कार्तिक स्वामी क्रौंच पर्वतावर हळूहळू लागले. नारद मुनीने बघितलं बाबा एवढा तेजस्वी पुत्र, एवढा सुंदर पुत्र कोणाचा असेल. अग्नीला विचारलं, अग्नीनं सांगितलं गंगेचं नाव. गंगेला विचारलं, गंगेनं सांगितलं सप्त ऋषीच्या पत्न्या स्नान करत होत्या, अरुंधती गंगेतच होती, पण 6 जणी वर होत्या. 6 जणींनी सांगितलं, परत सहन नाही झालं, परत गंगेत टाकून दिलं. परत गंगा मातेने सांगितलं मी उचललं, क्रौंच पर्वतावर टाकून दिलं. आणि क्रौंच पर्वताला सांगितलं शिवजीचंच वीर्य होतं, हा शिवाचा पुत्र आहे. नारद मुनीला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. का झाला आनंद? का आनंद झाला? तुम्हाला आम्हाला सुद्धा आनंद होतोच की, आहे की नाही? पण त्याच्यापेक्षा जास्त आनंद झाला का? अरे शिवजीचा पुत्र झाला, कारण तारकासुर नावाचा राक्षस इतका त्रास देत होता, देवाला, साधूला, संताला पूजा करू देत नव्हता. राक्षस 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 आज नाही तो. कधी कधी मला असा प्रश्न पडायचा, मी आमच्या वडिलांना लहान असताना विचारायचं, राक्षस आज नाहीत का? आमच्या वडिलांनी सांगायचं आहेत ना, आज पण आहे. जिथे लहान मुलीवर बलात्कार होते ते राक्षस तर आहेत ना, बरोबर आहे का? जे शास्त्राला धर्माला आडवे येते ते राक्षसच आहेत. राक्षस म्हणजे काय, असे काय वेगळे आहेत का राक्षस? रावणाला काय असे 10 तोंड होते, पण असे 10 20 पाय असे होते ना? नाही. तारकासुर 2च डोळे होते ना, 2च हात होते की. मग राक्षस म्हणजे काय? राक्षसी वृत्ती यायला काय लागतो? ज्याच्यामध्ये 4 पुरुषार्थांमधला 1 पुरुषार्थाने घर निर्माण केलं की राक्षसी वृत्ती यायला एकही वेळ लागत नाही. ज्याला का धर्म सोडून दिला, अर्थाच्या मागे लागला, अर्थ कोणत्या पद्धतीने कमवावा ते कळना, मनामध्ये काम उत्पन्न झाला, आणि काम एकदा मनामध्ये आला की मोक्ष कशाचा आलाय? माणूस फक्त कामाच्याच मागे लागला. विचार करा, आणि जो अति कामाच्या मागे लागला ना, काम असावं नसावं असं नाही, असावं पण अति नसावं. आणि मग ज्याच्यामध्ये जास्तच कामाची आतुरता होते, हे मिळालंच पाहिजे, ते मिळालंच पाहिजे, मग त्या टायमाला आपल्यामध्ये राक्षसी वृत्ती येते. नाहीतर खरं सांगायला गेलं तर देवापेक्षा जास्त तपश्चर्या राक्षसांच्या आहेत. देवाला नाही झाले एवढ्या. आता सुद्धा बघा त्या आघोडी मामा विमा बघा तुम्ही, ग्रहण आलं की ते पाण्याच्या बाहेर निघत नाही का? आघोडी तपश्चर्या करतात. पण तितकी आपल्यासारख्याला होती का? होत नाही, आपल्यासारख्याला होत नाही. मग फक्त ते विद्येचा वापर व्यवस्थित करत नाही, एवढाच फरक आहे. मग राक्षस 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 कलियुगामध्ये सुद्धा राक्षस आहेत बरं का? नाही ताशे नाही. मी तर राक्षस सांगत असते, जे स्त्रियांचा आदर करत नाहीत ते राक्षसच आहे. जे स्त्रियांचा आदर करत नाहीत ते राक्षसच आहे. जे स्त्रियांना कमी समजतात ते राक्षसच आहे. जे स्त्रियांवर अत्याचार करतात ते राक्षसच आहे. दुसरे कुठले राक्षस? हेच राक्षस भरपूर आहेत कलियुगामध्ये, हेच राक्षस आहेत. दुसरे काय राक्षस? तसे हा तारकासुर नावाचा राक्षस काय करू लागला? पूजा करू देत नाही. आताही काही राक्षस आहे, देवाच्या मंदिरात येत नाही, बायकोला मंदिरात सोडतात आणि आपण बाहेरच्या बाहेर गाडीवर निघून जातात. असे काही राक्षस आजही आहे, की नाही? का? देव येऊच देत नाही हो इकडं, देव येऊच देत नाही इकडं. विचार करा, असे राक्षस इथले नाही, आमच्या इकडचे आंबेजोगाईचे इकडं नाही. इथं सगळे साधू संतांची भूमी आहे, इथले सगळे साधू संत आहेत. इथं अजिबात राक्षस नाही, पुण्यनगरी आहे की नाही, साधू संतांची नगरी. पण आमच्या इकडचं, तुमच्या इकडचा एक विषय नाही. आता आपली गाडी कुठं जाण्याच्या पट्टीवर आली, आता काही इकडचं बोलण्यात मजा आहे, बरोबर आहे का? जसा तारकासुर नावाचा राक्षस देवाला ऋषीला यज्ञ करू देत नव्हता, आणि त्याला वर मागितला होता काय? देवाची पत्नी नाही हा त्याला माहिती होतं. सतीनं देह त्याग केला, पण देवाला पुत्र कुठला होणार? देवाला पुत्र नाही होणार. मग माझा वर
होणार नाही, मग मी अमर राहणार, हे त्याच्या मनामध्ये चिंतन होतं. आणि बघता बघता विचार करता करता शिवजीचा खराच पुत्र दिसला नारद मुनीला. त्याचा आनंद होऊ लागला, म्हणून नारद मुनी नाचू लागले. नारद मुनी नाचू लागले, आनंद घेऊ लागले. का? शिवजीचा पुत्र झाला. का? तारकासुराचा मृत्यू जवळ आला. हे होत नारद मुनी. नारद मुनी नाचत 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 ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला आनंदाची वार्ता सांगितली. ब्रह्मदेवाला घेतलं, विष्णुदेवाकडे गेले. विष्णुदेवाला आनंदाची वार्ता सांगितली. नाचायला सुरू केलं. नारायण नारायण. काय त्या दिवशी नारायण मस्त म्हणत होती, नारायण नारायण. ऐक की आपले नारायण शिवकथे मधले सुद्धा बारीच म्हणायचे. तसे नारायण नारायण जप करू लागले. नारायण म्हणजे झालं काय? नारद मुनी एवढं नाचायला झालं काय? काय सांगावं? शिवजीच्या पुत्राचा जन्म झाला. देवाला सुद्धा आनंद झाला. विष्णुदेव तडहाड उठले आणि शिव परमात्म्याकडे निघाले आणि सगळ्यांनी वंदन करायला सुरू केलं. देवाला प्रार्थना करायला सुरू केलं. कैलास के निवासी नमो बारबार भो, नमो बारबार भो, आयुष रक्ति वाले भोले काल काल भो, आयुष रक्ति वाले भोले काल काल भो. विचार करा, सगळे देव नाचू लागले. आनंद झाला. देव बोले, अहो एवढा आनंद घेतला, झालंय काय नेमकं? कशाचा आनंद आहे तुम्हाला? काय झालं? देव काही अंतर्ज्ञानी, माझा भोळा शंकर त्यांना माहिती नाही का? पण विधीचं विधान देवाच्या सुद्धा भाग्यातलं चुकलं नाही. तुमच्या माझ्या भाग्यातलं काय चुकणार आहे? आम्ही तर सर्वसाधारण मानव आहे. जे जसं होणार ना, जे विधी लिखित होणार ना, जे अगोदरच्या जन्मातलं कर्म आहे ना, जे संचित कर्माचं रेकॉर्ड आहे ना, ते
कधी भोगावं लागतं. एका घरी एक सून नांदून आली. सून नांदण्यासाठी आली. अतिशय संस्कारी होती. इतकी संस्कारी, दान धर्माचं तिला इतकं माहिती होतं. काय दान करावं, कसं दान करावं, दान केल्यानंतर काय फळ मिळतं. तिनं एखाद्या वेळेस आपल्या घरी पोतरा झाला. सकाळी सकाळी पिंगळा आला, पोतरा झाला, परडीवाली आली, काही मागणारे आले, भिकारी आला, तरी तिनं दारातून जाऊ द्यायचं नाही. का? जे घडत ते दान करावं. घडत ते दान करा, घडत ते दान करा. पण उभं कुणाला शिव्या देऊन दारातून पाठवू नका. कुणाच्या रूपामध्ये कोणी काय सांगता येत नाही. ते होत असेल तर द्या, होत नसेल तर राहू द्या. बघ, हिला विचार केला. देऊ लागले. त्या सासऱ्यानं सांगितलं, बाई आमच्या घरी दान मागायची पद्धत नाही. तुला जास्त झाले का अन्न? आम्ही दान करत नाही. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 8 दिवस झाले, महिना झाला, 1.5 महिना झाला, 2 महिने झाले. तिच्या मनाला हुरहुर लागली. जे की मी थोडं तरी दान करत होते, ते दान मला घडत नाही. अहो, एक जगम जरी तृप्त केला ना, तरी पूर्ण हे विश्व तृप्त केल्याचं पुण्य मिळतं. गुरुवारी लिंग जंगमाती सेवा, 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 ओ गुरुवारी लिंग जंगमाती सेवा, गुरुवारी लिंग जंगमाती सेवा, ओ गुरुवारी लिंग जंगमाती सेवा. षटस्थ सांगितले, अष्टावरण सांगितले. का आपण म्हणतो षटस्थल परब्रह्मे म्हणजे काय हो? आहे की नाही? अष्टावरण म्हणून सांगतो गावाने म्हणजे काय हो? पंच आचार म्हणून सांगतो म्हणजे काय हो? सांगत असतो की बाबा मी या विषयाकडे जर गेलं तर या अभंगावरच चिंतन सुरू होईल माझं. मग इकडचा अर्थच राहून आहे की नाही? तसं तिनं सांगितलं, मला महिन्यात एकदा सुद्धा दान घडलं नाही माझ्याकडून. मी काहीच दान केलं नाही. मला कर्म नो. सासऱ्याला विनंती केली, त्यांनी सांगितलं तरी पण आमच्या घरामध्ये दान जमत नाही. वाटुळ झालं तर चालेल. काही जणांचे वाटुळ करतात पण अन्न दान नाही. नाही जमणार नाही. तिनं सांगितलं ठीक आहे म्हणले. स्वयंपाक बंद केला आणि ज्वारी किडलेली ती दळून आणली. त्याच्यामधले किडमे काढले नाही, काही नाही, त्या किडम्या सोबतच दळून आणलं आणि दळून आणल्यानंतर त्याचीच केली. अगदी कडू कडू भाकरी लागू लागली. मग विचारलं सासऱ्याला, आजची भाकरी एवढी कडू आणि काळी का झाली? अहो किडम्या सोबत दळून आणली. का? दान केल्यानंतर जसं ही ज्वारीला किडमे लागतात ना, तसं आपण जर समजा या जन्मात नाही दान केलं तर
जन्मी सुद्धा आपला असंच होणार आहे. कुठंतरी आपण फरफटत राहणार, किडब्याच्या जन्माला जाणार, आपलं सुद्धा असंच होणार. बघ या जन्मामध्ये आज तुम्हाला हे सगळं वैभव दिसतंय कशामुळे, तर आपलं संचित कर्म चांगलं होतं. आता या जन्माचं जे आहे ना ते पुढच्या जन्मामध्ये भोगायचंय. मग या गिरण्यासारखीच आपली दशा होणार आहे ना, याच्यापेक्षा काही वेगळं आहे का? म्हणून असे काही कार्यक्रम असलेला नाही. मागायची नाही मागवायची, आनंदाने देण्याची वाट बघायची. का हे नसतात मागत, पण आपला सहभाग झाला पाहिजे. का आपलं पुढचं जे आहे ना, आता हे संचित कर्म तर आहे, प्रारब्ध कर्म तर आहे, क्रियामान कर्म तर भोगायलो, पण पुढे जे येणारे आहे भविष्य आणि पुढचा जो जन्म आहे, कमीत कमी तो सुद्धा पुन्हा मला साधूच्या संतांच्या संगतीत मिळाला पाहिजे, मानवाचा जन्म मिळाला पाहिजे. म्हणून मला आता हे दान करावं असं वाटतंय. शास्त्रीच्या डोक्यामध्ये उजेड पडला, बाई तुझं काही चुकीचं नाही. या जन्मी आहे, पण पुढच्या जन्मी असंच टिकवण्यासाठी सुद्धा या जन्मामध्ये दान करावं लागतं म्हणून सांगितलं. दान करावं लागतं. नाही टाळ्या नाही वाजवायच्या, त्यात काय आपल्याकडे चुकून हात वर करायला असं करूच नका. लक्षात आलं पाहिजे. पुन्हा कधी कथा ऐकायला घडवल युट्यूबला तर आपल्याकडून चुकलं काय होतं हे तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. हर हर विचार करा, सगळे देव कैलासावर नाचू लागले. का कशाचा आनंद घेऊ लागले? काय आनंद होता? देवाचा पुत्र जन्माला आनंद होता का? ऋषी मुनींनी जे तपश्चर्या करू देत नाही, यज्ञ होम करू देत नाही, हे आनंद होता की आता कुठेतरी तारकासुराचा वध होणार आणि आम्हाला पूर्वीसारखी शिवजीची भक्ती करण्याची संधी आम्हाला मिळणार. हा आनंद होता, आनंद फक्त होता. शिवाचा पुत्र झाला पण तारकासुराचा वध करणार आणि पुन्हा आम्हाला त्या शिव परमात्म्याची भक्ती करण्याची संधी मिळणार. हा आनंद सगळ्यांना होता आणि सगळे कैलासावर नाचू लागले, आनंद घेऊ लागले. माझा मुळा शंकर म्हणजे काय झालंय काय नेमकं? देवा काय झालं काय विचारायला? हा विचारा गंगाला जाऊन, हा विचारा हत्तीला जाऊन, विचारा क्रौंच पर्वताला जाऊन. आणि त्या क्रौंच पर्वतावरच्या बालकाला जायचंय आपल्याला आणायला. तेवढ्याच वेळात माझ्या पार्वती मातेनं कानाने ऐकलं. काय कुणाचा पुत्र, कुणाची वार्ता आहे? माझा पुत्र आणि कुठे कैलासावर. आईच्या आईला आनंद हो, आईच्या आईला आनंद. काय आनंद झाला असेल? इथं बसलेले आयाच आहेत ना, जे आई तिला कळतं पुत्र आहे कुठं कैलासावर, आनंदाची वार्ता. पण खूप दिवसांनी पुत्र झाला. चिलिया बाग सागवानाची कथा, काय सुंदर कथा आहे. पुत्र झाला, दोघं दाम्पत्य कुठे बघायला गेली. अगं तू येऊ नको का, निपुत्री काहीच बाजूला सरक, बाजूला सरक. अगं तू मोठी बोलू नको का, निपुत्री काहीच बाजूला सरक, बाजूला सरक. वाईट वाटलं नवऱ्याच्या गळ्याला धरून धडधडा रडायला सुरू केला. अहो काय करावं, कोणाची भक्ती करावी? चला ना कुठल्या ऋषीकडे मुनीकडे, चला ना जाऊ, चला जाऊ ना, चला ना कुठली तरी भक्ती करू. काय करावं, कोणाची भक्ती करावी, कुणाला आपलं करून घ्यावं, कुणाला माझं घराला सांगावं? रात्रंदिवस चिंतित असणारी जयदया नवऱ्या पुढे रडू लागली. अहो चला ना कुठल्या तरी देवाकडे चला. बघता एका ऋषीकडे गेले. शक्यतो आपले कुलगुरु असावे, गुरु कुठलेही असावे तसं काहीच नाही, पण शक्यतो आपले कुलगुरु असावे. सगळ्या देवाची पूजा करतात पण कुलदेवताची पूजा ही महान असते. म्हणजे 12 वर्ष जर लागले ना भगवंताला प्रसन्न करून घेण्यासाठी दुसऱ्या देवाला, तर कुलदेवताला ते महिन्या 1.5 महिन्यामध्ये प्रसन्न होतं. एवढी पावर त्या देवामध्ये असते. मग गुरुकडे गेले, गुरुला विनंती केली. अहो या निपुत्रीचा डाग काढा. वानसुट्टी म्हणतात. 4 बायकांमध्ये गेलं ना, मला एवढा अपमान वाटतो, एवढा अपमान वाटतो. 4 बायकांमध्ये मला बाजूला बसवलं जातं, एवढा अपमान वाटतो. हा एवढा माझ्यावरचा डाग काढा.
कुलगुरूला विनंती केली, त्यांनी एक फळ दिलं, हे फळ खा आणि तुला पुत्राची प्राप्ती होईल. गुरु सेवा केली आणि गुरु सेवा पावन झाली. गुरुची सेवा करावी निर्मळ, सेवा करावी निर्मळ, सेवा करावी निर्मळ, सेवा करावी निर्मळ, सेवा करावी निर्मळ. होय सुखा तुका, होय सुखा तुका, होय सुखा तुका, सेवा करावी निर्मळ, सेवा करावी निर्मळ, सेवा करावी निर्मळ, सेवा करावी निर्मळ. विचार कर, सेवा अगदी निर्मळ केली आणि गुरुची कृपा झाली आणि इतके नवस करून पुत्र प्राप्त झाला नाही. इतके नवस करून पुत्र प्राप्त झाला आणि इतका सुंदर पुत्र प्राप्त झाला, त्याचं नाव चिलिया ठेवलं. किती सुंदर पुत्र, त्याचं नाव चिलिया ठेवलं. अगदी त्याला नटवण्यात त्याला खेळवण्यात बागडण्यात खाऊ घालण्यात त्याच्यामध्ये मग्न राहायची अतिशय आनंदामध्ये. आणि एकदा शिव आणि पार्वती संवादामध्ये बसले. शिव परमात्म्याने सांगितलं, बघ माझे भक्त चांगला काय भक्तिमान आहे. देवा उगा म्हणता तुम्ही कोणालाही भक्तिमान, उगा म्हणता देव म्हणले सामानाच्या बाबतीत एक शब्द बोलायचा नाही. अहो देवा उगा म्हणता तुम्ही, उगा म्हणता. खरंच घेऊ का तिचं सत्व? देव म्हणले तू काय घेणार? मग तिचं सत्व मी घेतो आणि माझा भगवंत सत्व घेण्यासाठी उतरला. जो भोळा आहे, जो पावली भक्ताचं रक्षण करणार आहे, भक्तावर कृपा करणार आहे. आणि तो कशासाठी उतरला? सत्व घेण्यासाठी. कठोर पण तितकाच आहे बरं का, कठोर आहे तपस्या, सत्व हरण करण्यासाठी. बघ चांगलं सत्व हरण होऊच देणार नाही. अहो तुम्ही उभा म्हणता चांगलाचं सत्व हरण केल्याशिवाय मी राहत नाही. पार्वतीने सत्व घ्यायचंच ठरवलं. पार्वती चांगलाच्या नादी लागू नको ग. अगं चांगलाच नाही, अगं माझा कुठलाही भक्त राहू दे, त्या भक्ताच्या नादी लागू नको ग. नाही तुम्ही उगं म्हणता. बघा अहो तुम्ही सत्व हरण करून तर बघा. ठीक आहे म्हणजे देव आले, अगदी एका ब्राह्मणाचा वेश घेतला, गळ्यामध्ये रुद्राक्ष माला घातल्या, बाळी भस्म लावलं, साध्या वेशामध्ये माझा देव त्या ठिकाणी भिक्षा मागण्यासाठी आला. भिक्षाम देई म्हणून, भिक्षाम देई म्हणलं की जमूनाला काम करण्याची सवय होती. सूप करून त्या याच्यामध्ये धान्य आणलं आणि वाढू लागली. अगं हे नाही, हे नाही, हे नाही, काय पाहिजे? अगं मला जे पाहिजे ते देऊ शकशील का? तुला शब्द द्यावा लागला अगोदर, तू देणार ना? अहो तुम्ही काही मागून बघा, माझा जीव मागितला ना तरी सुद्धा मी जीव द्यायला तयार आहे. अहो तुम्ही मागून तर बघा. आता तुझा जीव नकोय ना, मग मला शब्द हवाय तुझा. अहो तुम्ही जे मागाल ते देऊन टाकणार मी, फक्त तुम्ही मागून तर बघा. मागून बघा म्हणल्याबरोबर माझा भगवंत म्हणला ठीक आहे. भगवंताने घरामध्ये एक पाऊल टाकला, तडाडाडाडा भिंतीला चिरा झाला. का काय होतं त्या दिवशीचं मागणं वेगळं होतं. भगवंतामध्ये घरामध्ये आले आणि आल्यानंतर भगवंताने अक्षरशः
चांगलेकडे 1 मिनिट बघितलं, खरंच काय तो चेहरा, काय ती प्रज्वलता, काय ती भक्ती, आणि अतिशय सात्विक घर, सात्विक वातावरणामधली सात्विक चामुना सत्व देण्यासाठी तयार झाली. अहो विचार करा, काय पाहिजे देवा, काय काय करू तुम्हाला. मध्ये गेली, रांगायला सुरू केलं, मस्त पैकी नैवेद्य बनवला, गीत गात नैवेद्य केला, ताट वाढलं. देवा बसा ना, तुम्हाला आवडते बसा. हे नाही पाहिजे का? आणि हे तर कुणी वाढल, मला हे नाही पाहिजे. अगं तुला मुलं किती आहे? अहो मला एकटाच मुलगा आहे, जे माझ्या शिव परमात्म्याच्या कृपेने मला झालेला आहे. माझा एकटाच मुलगा अतिशय सुंदर आहे, स्वज्वळ आहे, शिवाची भक्ती करणार आहे, अगदी लहान आहे, 5 वर्षाचा आहे. लहान आहे. माझ्या भगवंताला माहिती नव्हतं का ते? माहिती होतं, 5 वर्षाचा आहे. 5 वर्षाचा आहे ना, छान आहे, बोलव त्याला. अरे चिडिया कुठे आहे तू, कुठे आहे? अरे ये ना बाळा, अरे ये, गुरु महाराजांच्या दर्शनाला ये. 5 वर्षाचं लेकरू धावत पळत आलं आणि त्या साधू महाराजांचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्याबरोबर त्या गुरु महाराजांनी म्हणजे साक्षात शिव परमात्म्याने डोक्यावर हात ठेवला. काय सुंदर बाळ आहे तुझं, काय सुंदर बाळ आहे. हो, विश्वात मला कोणावर एवढा जीव नाही, तेवढा जीव माझा माझ्या बाळावर आहे म्हणून सांगितलं तिनं. शिव परमात्म्याने एका मिनिटामध्ये लक्षात घेतलं, सगळ्यात जास्त जीव कुणावर आहे? आई माझी मायेचा सागर तिला दिले जीवनाकार. मायेचा सागर तिला दिले जीवनाकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्याचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती क्रिया काल. आई माझी मायेचा सागर तिला दिले जीवनाकार. आई माझी मायेचा सागर तिला दिले जीवनाकार. आई माझे मायेचा सागर दिला दिले जीवना आकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर. आईची माया होती, सागरावडी अथांग माया आईची. अरे बाळ, अरे नमस्कार कर ना. बाळाला नमस्कार केला. तुला किती आवडतो हा प्रश्न विचारला. हा बाळ तुला किती आवडतो? अहो काय प्रश्न आहे हा. 12 वर्ष तपश्चर्या केली, गुरु माऊलीची सेवा केली आणि मग मला हा पुत्र झाला. काय सांगू, माझ्या प्राणापेक्षा प्रिय आहे मला हा पुत्र. माझ्या भगवंताने निश्चय केला, हिच्या प्राणामध्ये काही मजा नाही, याच्या प्राणामध्ये. भगवंत म्हणले सत्व हरण करण्यासाठी आले होते, पण चांगुणाला तिचा जीव घ्यायचा होता, तिचं सत्व हरण करायचं होतं. देवाने विचार केला, एका आईचा जर जीव कुठं असेल ना तर तिच्या बाळामध्ये. तिच्यामध्ये ना वेळ आली तर स्वतःची किडनी द्यायला तयार आहे, वेळ आली स्वतःचा जीव द्यायला तयार आहे. त्या भगवंताला म्हणते, आणि काय जर संकट असेल ना तर त्या अगोदर माझ्यावर येऊ दे, माझ्या बाळावर नाही. अरे त्या आई संकट माझ्यावर येऊ दे, पण माझ्या बाळाला माझं आयुष्य देऊन टाक. एवढी महान जी असते ती आई असते. आणि त्यावेळेला
चरणावर नतमस्तक झालेल्या बाळाच्या डोक्यावर हात ठेवला त्या भोळ्या शंकराने साधू रूपामध्ये. अगं बाई, हे काय नैवेद्य बाजूला, हा मला हे नको. काय पाहिजे? देणार ना? तुम्हाला शब्द दिलीस ना? हो देणार. तुम्हाला शब्द दिलीस ना? हो देणार. काय नाही, मला तुझ्या पुत्राचा मांस पाहिजे. अंगावर तिच्या सळसळून काटा आला. ती आईच होती, तिच्या अंगावर असा काटा आला. काय मागताय तुम्ही? तुम्ही विचार केला का? अहो, माझ्या प्राणापेक्षा प्रिय माझा पुत्र आहे, हो तुम्ही हे मागता मला? अहो, तुम्ही माझा प्राण घ्या, वाटलंच तर माझी संपत्ती घ्या, वाटलंच तर माझं काय धन घ्यायचं ते घ्या, वाटलंच तर मी माझा जीव द्यायला तयार आहे. हो तुम्ही काय म्हणा मागितलं तुमच्या लक्षात आहे का? साधूने सांगितलं, मी विचारपूर्वक मागितलंय, द्यायचं का बघ, नाही तुम्ही निघालो. काही करणं नाही, देणं नाही, मला हे नको, मी निघालो. साधूंनी रागामध्ये तडकामध्ये साधू निघाले. निघाल्याबरोबर त्यांचे पाय धरले. या चाकोनेनं आजपर्यंत अतिथी देव हो म्हणले, एकाला सुद्धा वापस जाऊ दिलं नाही. तुम्ही माघारी जायचं नाही. नाही, माझा शिव परमात्मा रुष्ट होईल. काय पाहिजे? अजून एकदा विचार करा ना. 12 वर्ष तपश्चर्या केली हो. ते पुत्रीचा कलंक घालवला माझ्या पुत्राने, आणि या पुत्राला तुम्ही मागता, दुसरं काही मागा ना. नाही, मला हाच पुत्र पाहिजे, मला दुसरं काहीच नको. पार्वती म्हणली लगेच अंतर्ज्ञानाने, देवा कळलं ना चांगल्याची भक्ती तुम्हाला? नाही ग, चांगला अशी नाही. चांगलीला माझे पाय धरले, बघ ना जरा. पार्वतीला देव सांगू लागले, चांगल्याला माझे पाय धरले. नाही, चांगला अशी नाही. चांगला म्हणली, देवा माझ्या भगवंताला, माझ्या ईश्वराला, माझ्या महादेवाला जर हेच मान्य असेल ना, तर माझा पुत्र तुम्हाला द्यायला तयार आहे. अगं मला नको तुझा पुत्र, मी घेऊन काय करणार? माझ्याकडे काही चूल आहे? माझ्याकडे काही मला स्वयंपाक करता येतो का? माझ्याकडे रांगायला नाही, माझ्याकडे शिजवायला नाही. मला तुझा पुत्र नाही पाहिजे. तुझ्या पुत्राला तूच गट करून त्याच्या मांस शिजवून मला दिलं पाहिजे, हे पाहिजे मला. नाहीतर असं असेल तर ठीक आहे, नाहीतर मी इथून निघालो. तुम्ही इथून निघणार नाही. तुमची हेच इच्छा आहे ना? तुमची नाही, माझ्या शिव परमात्म्याची इच्छा आहे. मनामध्ये झालं माझ्या देवाची इच्छा आहे, माझ्या भगवंताची इच्छा आहे, माझ्या शिव प्रभूची इच्छा आहे. मग स्वतःच्या बालकाला घरात बोलवलं. बाळ मटा पापी घेतले. अरे बाळा, उद्यापासून तुम्हाला दिसणार नाही. गळ्याला लावून घेतलं. एक आईची माया, आई ती आई. गळ्याला लावून घेतलं, हृदयाला धरलं. बाळ, मला एकदा शेवटचं आई म्हण ना. बाळ, अरे मला एकदा शेवटचं आई म्हण. बाळ म्हणलं, आई मी उद्या कुठं जाणार आहे? आई मी उद्या कुठं जाणार आहे? बाळ, तू उद्या कुठं जाणार आहे हे मला माहिती नाही, पण मला एवढं माहित आहे की उद्यापासून मी तुला बघू शकणार नाही. आई, का असा प्रश्न केला? काय झालंय? काय तुझ्यावर संकट आले? बाळ, अरे तुझं मांस पाहिजे रे अतिथींना. अगं दे ना, मग दे ना, त्यांना वापस जाऊ देऊ नको. असं म्हणणारा पुत्र पोटाला येणं म्हणजे भाग्यवंताचं काम आहे. आता पुत्र येणं भाग्यवंताचं काम आहे. आई दे ना, देऊन टाक आई, जे म्हणतात ते देऊन टाक. अगं मी आहे ना, 12 वर्ष तुझ्या जवळ राहिलो, आता काय फरक पडतंय? ठीक आहे. अतिथी उठून जाऊ लागले, पाय धरले. स्वतःच्या पुत्राला हातामध्ये हत्यार घेऊन त्या बाळाचा धड एकीकडं आणि शिर एकीकडं केलं, आणि पुत्राचं शिर वर अडकावून ठेवलं. कमीत कमी त्याच्याकडं तरी बघून समाधान वाटलं. मांस काढलं, ते शिजवलं, आणि पुन्हा गेली अतिथीकडं. आता तरी बसा, आता बसा. तुमच्या मुलासारखं केलं. माझा एकुलता एक पुत्र जो भगवंताला नवसाने मागितला होता ना, त्याचा आता मी तुम्हाला प्रसाद बनवलाय. आता तरी तुम्ही बसा. नाही, तू हे व्यवस्थित केलं नाही. तू रडत पडत केलेलं खायला मी
काही रिकामा आहे का? मग रडत नाही, तुला हसत करावं लागल, गाणे म्हणत करावं लागल, आनंदात प्रसाद करावा लागल. मग मायानं ज्याला तुम्ही घरात स्वयंपाक करता त्याला काय लावून बसता? टीव्ही, कहाणी घरघरते. असं करू नका. शिवपाठ लावा, एखादं गीत लावा, एखादं रुद्रपठण लावा, एखाद्या साधू संतांचं प्रवचन लावा, कीर्तन लावा आणि ते लावून स्वयंपाक करा आणि मग तो त्या स्वयंपाकाचं प्रसादामध्ये रूपांतर होतं. म्हणून असं करू नका. आता शिव परमात्म्याची आज्ञा होती, मला रडत केलेलं आवडत नाही, मला पडत केलेलं आवडत नाही, मला हसत आणि आनंदात केलेलं आवडतं. मग हे तू बनवलेलं आहे ना, हे बघ तेव्हा विनंती हो, पुत्र गेला तर जाऊ द्या, त्याचा शिर आहे ना त्याच्याकडे बघत बघत मी आपला जन्म काढेल. एवढं का सत्व गेला? जमतंय का बघ, नाही तर निघालो. बाहेर पाऊल टाकण्याच्या अगोदर पुन्हा पाय धरला. तेव्हा असं करू नका. साधू महाराजांना नमस्कार केला असं करू नका. मध्ये घरामध्ये गेले, मी सत्व हरण होऊ देणार नाही. पार्वतीनं प्रश्न केला, देवा अहो ह्या माणसाला काय खायचंय? अहो मेन शिर आहे तिनं ठेवलंय, ते शिर हसत हसत तिनं जर तुम्हाला शिजवून खाऊ घातलं ना तर मग तिचं सत्व हरण केल्यासारखं होईल. असं तर कोणीही करायला लागले, याचा काय अर्थ आहे? पार्वतीनं सांगितलं, भगवंताने मनावर घेतलं. याला सत्व हरण म्हणता येत नाही. मग भगवंताने सांगितलं ते मस्तक आहे ना मला त्याचं पाहिजे. तसंच ताट बाजूला केलं, ते मस्तक घातलं आणि मस्तक त्याच्यामध्ये घालून अगदी कांडू लागली, कुटू लागली, गीत गाऊ लागली. बाळ चिडिया कितीतरी बघा. अगदी अश्रू मधल्या मध्ये गेले आणि आनंद चेहऱ्यावर दाखवलं. बघा आपल्यामध्ये एवढं दुःख आहे, दुःख मधल्यामध्ये दाखवून आपल्या चेहऱ्यावर आनंद आणणं इतकं सोपं आहे का? सोपं आहे का माझं? सोपं नाही, कधीच सोपं नाही. तरी सुद्धा सांगोनानं केवढं केलं. इतर गोष्टी वेगळ्या, आपल्या काळजाचा घड आहे त्याच्यासाठी तरी सुद्धा सांगोनानं केलं का सत्व हरण व्हायला नको. एवढं केलं म्हणजे काय या शिरामध्ये राहिले? घेतलं शिर, मोकळामध्ये घातलं, कांडायला सुरुवात केलं, गायन करायला सुरुवात केलं आणि गायन करत 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 काढू लागले. बाळ चिडिया म्हणून आवाज देऊ लागले. आणि ज्या वेळेला मधल्यामध्ये अश्रू भिळत ते काढलं, ते शिजवलं आणि बरोबर समोर घेऊन गेले आता वाढण्यासाठी. हे असं चालणार नाही. काय करू? तुझ्या पतीला बोलव, पती सुद्धा तुझा इथं बसला पाहिजे. तेवढ्याच वेळामध्ये नवरा आला, अगं कुठे बाळ आपलं चिडिया कुठे? अगं चिडिया बाळ, अरे कुठे रे राजा, कुठे बाळ? अरे तुझ्यासाठी मी टोप बांधले, कुठे आहेस तू? तुझ्यासाठी मी खेळणे आणली, कुठे आहेस तू? अहो काय सांगू तुम्हाला, दैदया रडायला लागली हो, दैदया रडायला लागली. आणि काय सांगू म्हणजे तुम्हाला, एवढ्याच शब्द आवरला आणि आवरल्याबरोबर म्हणजे तुम्ही पंक्तीला बसा. ज्या पंक्तीला नवऱ्याला बसविलं त्या नवऱ्याला सुद्धा माहिती नव्हतं की माझ्या मुलाचंच मास आहे म्हणून माहिती नव्हतं. बसा पंक्तीला, बसवलं. अगं त्याला माहिती नाही म्हणून बसवलीस, तू स्वतः बस, माझ्या बरोबर आनंद घे, माझ्या बरोबर खा, तरच मी, नाही तर निघालो मी बाहेर. दुसरा पाऊल बाहेर टाकणार तेवढ्यात पाय धरले. अहो नाही, एवढ्यासाठी मी जाऊ देणार नाही. तुम्ही म्हणता ना खा. किती विचित्र वेळ आहे बघा, किती विचित्र वेळ आहे, किती विचित्र प्रसंग आहे. किती माझा भगवंत भोळा शंकर म्हणतात, पण एकदा जर चढायला आला ना तर भोळा नाही, तो विसर भोळा नाही. फक्त तो भोळा कसा आहे, जो भागल ते देऊन टाकणार. त्यावेळेला ताट वाढलं आणि आता घास घेणार. काय ती आई असेल विचार करा, मधल्यामध्ये तिच्या अश्रू घास घेणार. तेवढ्याच वेळात माझा भगवंत म्हणला, तथास्तु कुठे चिडिया बाळ, तुम्हीच म्हणलात ना
त्याच्या शिराचा छेद कर, त्याच्या शिराचा छेद केला, त्याचं शिर काढलं, त्याचं मांस शिजवलं, तुम्हाला दिलं. कुठे आहे आता माझा बाळ? आता दे ना मला अंतःकरणातून आवाज. बाळ चिडिया म्हणून आवाज दिला आणि दिल्याबरोबर ते बाळ धुडू 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 धावत आलं. पार्वतीला सांगितलं, देवा आता मला कळलं की माझ्यापेक्षा महान भक्त का आहेत, जितकी तुम्ही तुमच्या भक्ताचं एवढं रात्रंदिवस चिंतन का करता. आता मला कळालं. वेळ आली तर स्वतःच्या पुत्राला सुद्धा बली द्यायला मागं पुढे बघत नाही, एवढी तुमची तन मन धनानं भक्ती करतात. म्हणून तुमचे भक्त अतिशय भाग्यवान. भक्तासाठी भूमंडला, भक्तासाठी भूमंडला, भक्तासाठी भूमंडला, भक्तासाठी भूमंडला. आणि जे पाहिजे ते देणारा भगवंत म्हणजे आशुतोष भगवान शिव परमात्मा. का? अहो त्याने स्वतः कधी राहण्याचा खाण्याचा विचार केला नाही, कधी काय घालण्याचा विचार केला नाही, पण माझ्या भक्ताचा अगोदर विचार केला. असा भोळा असणारा भगवंत म्हणजे शिव परमात्मा प्रसन्न झाले आणि चिडिया बाळ तेवढ्याच वेळात आलं धावत धावत. आणि त्यावेळेला साक्षात शिव परमात्म्याने सांगून आला. साक्षात विराट रूपाचं दर्शन होणारी दुसरी देवता म्हणजे सांगून. विराट रूपाचं शिव परमात्म्याच्या मूळ रूपाचं दर्शन झालं आणि सांगून आला. सांगितलं, बाई तुझं सत्व हरण करण्यासाठी आलो होतो, पण खरंच तू परीक्षेमध्ये पास झाली. हा तुझा बाळ. आणि त्या बाळाने कुठं मस्तक ठेवलं? आई वडिलाच्या चरणावर मस्तक ठेवलं. का? आई तू किती श्रेष्ठ आहेस. माय बाप शिवशक्ती दोघा चरणे माझी भक्ती. बाप ब्रह्मांडाचा धनी, माय विश्वाची जननी. माय बाप शिव आणि शक्ती पण. विचार करा, असा भोळा शंकर आहे. आणि त्यावेळेला पार्वती मातेला कुमार कार्तिकेय कैलासावर बघितला. काय आनंद! कैलासावर बघितला नव्हता. काय झाले? कुणाचा पुत्र आहे माझा? कुठे? कौंच पर्वतावर. कुठे बघितलंय? नारद मुनींनी. आनंद झाला, आनंद झाला. रथ बोलवला आणि त्या रथामध्ये स्वतः नारद मुनीला बसवलं, भगवान विष्णूला बसवलं. कुमार कार्तिकेयला घेऊन या. कधी एकदाच बघत, कधी एकदाच गळ्याला पडेल, कधी एकदाची मिठी मारेल. माझा पुत्र झाला, माझा पुत्र झाला. विधीचं विधान बघा. त्या रथामध्ये बसवून आणलं आणि एवढा लहान, त्याला 6 मुख आहे, त्याला 6 मुख आहे. त्याच्या भारी भस्म आहे, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळ आहेत, मुखामध्ये पंचाक्षरी मंत्र आहे. असा पुत्र त्या रथामध्ये घेऊन आले. आल्याबरोबर कैलास पर्वतावर झाला. सगळ्यात पहिल्यांदा जर त्या रथाकडे कोण पळाला असेल तर जगाची जननी, अखिल ब्रह्मांडाची जननी माता पार्वती पळत गेल्या आणि पार्वती मातेने मिठी मारली. माझा पुत्र, माझा पुत्र. आनंद घेऊ लागले. आनंदामध्ये इतका आनंद झाला. आनंद कशाचा झाला? ताई झोपला की काय? झोपला की काय? झोपला की काय? हळूच म्हणलं ना बाजूला जाऊ. याच्यात म्हणलं का? बाजूला म्हणलं. काय झालं? झोपला की काय? नाही ना, मला वाटलं ध्यानाला बसला पाहिजे. असे बघत होते सगळे माझ्याकडं. आता मला मारायला येतात का काय? म्हणलं पटकन वेळ झाली का काय, नेमकं लक्ष जातं ना. मग कशाचा आनंद होता तो? आनंद कशाचा होता? बोला ना, जुनी झाली ना मी आता. ओय चिंचवडकर,
अहो पाठवण्याची वेळ आली तरी बोलत नाही, बोलता कधी गेल्यावर बोलता काय नाही स्वामीला हा कधी बोलता अहो बोला कशाचा कार्तिकीय त्याला आनंद होता असं बोला ना मला वाटलं बोलणंच येत नाही काही असं बोलता येत नाही काही वाटलं आनंद कशाचा होता कुमार कार्तिकेय बघितल्याचा होता आनंद कशाला होता माझा पुत्र आणि त्या पुत्र मला समोर दिसता त्या पुत्राला आलिंगन दिलं त्याचा आनंद होता पुत्र बघितला आनंद झाला विचार करा माय जगाच्या पाठीवर अशी एक माऊली आहे जी आतुरतेला आपल्या लेकराची वाट बघते तिला म्हणतात आ कोणी नाही हो पुन्हा कोणी नाही फक्त तिला आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर सृष्टी दाखवली जिनं ती म्हणजे आई आणि त्याचा आनंद होता काय कार्तिकेयला आनंद झाला नारद मुनीने सांगितलं अरे तू शिवाचा पुत्र आहे तुम्ही स्कंद आहे तुम्ही कुमार आहे तुम्ही षडानन आहे तुम्ही कार्तिकेय चार नावाने युक्त आहे तुम्ही शिवाचा पुत्र माझी ही माता आहे हा तुमची ही माता आहे अखिल ब्रह्मांडाची जननी आणि त्याचा आनंद आज आपल्याला सुद्धा इथं घ्यायचा किती सांगू मी सांगू कोणाला किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद अष्टमीच्या रात्री यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले गोड हसू गालात नाचू गावतानात पैजण तरतरले यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले गोड हसू गालात नाचू गावतानात पैजण तरतरले नव्या नवदीपाचे हार केला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आनंद
किती छान सर्वांनी बघा पावलं खेळले. तुमच्यासाठीच तुम्ही जोरदार टाळ्या वाजवा.
घ्या घ्या बसून घ्या. आणि बसा. अतिशय सुंदर असं शिव महापुराण कथेचं 16वं पुष्प तुमच्या चरणी समर्पित केलेलं आहे. या माझ्या आयुष्यातील सुवर्ण संधीचं सोनं करण्याची मला महेश स्वामींनी सुद्धा संधी दिली. त्यांच्याही चरणी मी नतमस्तक होते. माझे आई वडील, माझे सासू सासरे, माझे पती परमेश्वर यांच्याही चरणी मी नतमस्तक होते. आणि 16व्या दिवशीचं तब्बल 16वे दिवस नॉन स्टॉप, एकही दिवस स्टॉप नाही, अशी 16व्या दिवशीची शिव महापुराण कथा या चिंचवड नगरीमध्ये संपन्न झालेली. इत्तेषा वाङ्मयी पूजा श्रीमद शंकर पादयोः अर्पितातेन देवेशा प्रियंतां मे सदाशिव प्रियंतां मे सदाशिव. श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की हर 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 हर. धन्यवाद. प्रसादाची व्यवस्था केलेली आहे, त्यामुळे कितीही आपण दुरामध्ये जयघोष केला तरी आम्ही आपल्या कार्य करण्यासाठी समर्थ आहोत. आजच्या या शिवमहापुराण कथेतील 16वं पुष्प आज गुंफलेलं आहे. अतिशय आज मला वाटतं कार्तिकी आणि श्री गणेश उद्या. आज कार्तिकीचा जन्म झालेला आहे. तर का बघा, आता खूप कमी दिवस राहिले, पण 3 दिवस सुट्ट्या असल्यामुळे थोडस आपली जी भक्त मंडळी आहेत, कारण का हे शहर म्हणजे धावतं शहर आहे आणि कामानिमित्त आल्यामुळं सर्वजण शुक्रवार शनिवार रविवार असल्यामुळं, नाहीतर आज आपल्याला नेहमीप्रमाणे खचाखच भरलेला असतं. पण उद्या मात्र सोमवार आहे, शेवटचा सोमवार श्रावणातील. अतिशय सुंदर अशा चाललेल्या या शिवमहापुराण कथेमध्ये आमचे शहानगरचे एक दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे, सूर्यमुखी. अतिशय समाजसेवा करणारे, समाजासाठी जगणारे त्या मंदिराचे ट्रस्टी माननीय श्री कैलासाबा दोरगे हे आज विशेष करून, कारण का त्यांच्याही मंदिरात रोज एवढी गर्दी असते तिथे सर्व आज सोडून आज भगवान शंकराच्या दरबारी ते इथं येऊन आले, शिवकथेमध्ये आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आहेत. त्यांना मी विनंती करतो की आपण येऊन सद्गुरूंच्या हस्ते आजच्या या शिवकथेमध्ये आपण आशीर्वाद घ्यायचा आहे. मी आम्हाला विनंती करतो की आपण आज वेळात वेळ काढून आज येऊन शिवमहापुराण कथेमध्ये येऊन आपण, कारण का आपल्या मागे धावपळ असते आम्हाला माहिती आहे, पण तरी पण आपण अर्धा पाऊण तास झाला आज कथा श्रवण केली. तर आज सद्गुरूंच्या हस्ते आपला भावी कार्यासाठी आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे. धन्यवाद. आम्हाला विशेष नेहमी सहकार्य करणारे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री बसय्या हत्तूरकर यांना विनंती करतो की आपण येऊन सद्गुरूंच्या हस्ते आजच्या या शिवमहापुराण कथेमध्ये आशीर्वाद घ्यायचा आहे. नेहमीप्रमाणे आपली महामंगळारती होईल, तदनंतर दर्शन आणि महाप्रसाद घेऊन आपल्याला नेहमीप्रमाणे खुर्च्या वगैरे सर्व बाजूला ठेवायचे आहे.
असेच आम्हाला नेहमी सहकार्य करणारे श्री व सौ रमेश नागरा या उभयतांना विनंती करतो. नागराव साहेब या पाठीमागे या. बर या आजचा आशीर्वाद आपण घ्यायचा आहे. अतिशय पहिल्या दिवसापासून आजपर्यंत आणि अनेक वर्ष सोबत राहून हे सर्व कार्यामध्ये सक्रिय सहभाग असतात असे श्री व सौ रमेश नागरा यांनी आजच्या या शिवमहापुराण कथेमध्ये आशीर्वाद घ्यायचा आहे. धन्यवाद. आणि उपगुरु येथून जे नेहमी आम्हाला सहकार्य करणारे मगाशी मी त्यांचा नामोल्लेख केला की ते सेवानिवृत्त पण या 30 तारखेला ते सेवानिवृत्त होणार आहेत. त्या त्यांच्या कार्यातून पण या समाजकार्यातून ते सेवानिवृत्त होणार नाहीये. त्यासाठी मी त्या श्री व सौ मंजुनाथ भंडारी या उभयतांना विनंती करतो की आपण येऊन आशीर्वाद घ्यायचा आहे आणि या आपल्या शहरामध्ये होत असलेल्या सामाजिक आध्यात्मिक सांस्कृतिक जे आपण उपक्रम घेतो त्यामध्ये आपलं योगदान नेहमी असतं आणि यापुढेही आपण सेवानिवृत्त झाला तरी या समाजकार्यातून आपण सेवानिवृत्त होणार नाहीये. म्हणून हा आजचा शिवमहापुराण कथेमध्ये आपल्याला भावी कार्यासाठी आशीर्वाद आहे. धन्यवाद. मी रामचंद्र स्वामी टेलर या शहरामध्ये अतिशय एक टेलरिंग व्यवसाय करणारा आणि घरोघरी भेट देणारा आणि समाजकार्याची ओझा घेतलेला आणि मी धर्माचं काहीतरी देणं लागतो असं कार्यरत असणारा आमचा रामचंद्र स्वामीसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. ते कोणीही काम करणार आणि सांगितलं त्यांना आपण यावर्षी या वृत्तगोष्टी वर्षानिमित्त आपण त्यांना शिवगौरव पुरस्कार म्हणून आपण त्यांचा गौरव करणार आहोत. तर आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांच्या भावी कार्यासाठी आपण त्यांना आता हा आशीर्वाद होतो सन्मान. आता 2009 साली आम्हाला सुमारे 5,000 झेंडे शिवायचे होते. भगवा झेंडा असेल धर्मध्वज असेल संपूर्ण जबाबदारी 2009 साली ह्या व्यक्तिमत्वाने घेतली आणि 2025 ला त्यांचा बहुमान होतो. बघा म्हणजे किती वर्ष ते कार्यरत आहे. अशा आमच्या रामचंद्र स्वामी यांना यावर्षी आम्ही नटराज कला क्रीडा प्रतिष्ठान वोट शिवाय अनुष्ठान या संस्थेच्या वृत्त महोत्सवी वर्षानिमित्त म्हणजे 25वे वर्ष आहे आणि या निमित्ताने दररोज 2 ते 3-4 आपण व्यक्तिमत्वांना सेवा गौरव पुरस्कार देऊन गौरवित असतो. आणि विशेष म्हणजे 22 तारखेला उद्या सोमवार आहे शेवटचा 6 ते 7 हे रुद्रपठण आपला ठरलेला कार्यक्रम 6 वाजता इथे होणार आहे. तदनंतर 7 वाजता ठीक 7 वाजता शिवमहापुराण कथा कारण का आता वेळ कमी आहे त्यामुळे आपण अधिक वेळ जे आपले सोबती आहेत संगती आहेत नातेवाईक आहेत हितचिंतक आहेत त्यांना फोन करून किंवा भेटल्यानंतर आज सांगा की कथा ही तुम्हालाही माहिती आहे पहिल्या दिवसापासून 7 वाजताच होती आणि आपण 8:30 पावणे 9 वाजता आपण कथा थांबवतो आणि काही यजमान मान्यवरांचा आपण सन्मान करतो आणि 9 वाजता बरोबर आपण आरती घेतल्यानंतर दर्शन घेऊन महाप्रसाद होतो. 22 तारखेला आपला कथेची सांगता होणार आहे.
22 तारखेला 12 ते 2 कारण का शेवटचा शुक्रवार आहे, श्रावणी अमावस्या ज्याला पोळा म्हटलं जातं, त्या दिवशी आपण सांगता करणार आहोत. आणि विशेष करून ते सांगता करताना आपण 12 ते 2 या दिवशी आपण 12 ते 2 शुक्रवारी आपण जे 2 वेळा आपल्याला कुंकुमार्चनाची संधी मिळालेली आहे, तर आपण कुठलंही मूल्य न भरता शेवटच्या दिवशी ज्या ज्या माता भगिनींना बसायचं आहे ते माझ्यातर्फे सर्व तुमचं केलं जाईल. तर आपण शेवटच्या दिवशी 12 ते 2 या वेळेमध्ये कुंकुमार्चन माता भगवतीला आपण कुंकुमार्चन करणार आहात आणि 2 ते 4 लगेच आपली ही शिवमहापुराण कथा चालू आहे आणि 4 ते 4:30च्या दरम्यान ज्या 21 दिवस शिवमहापुराण कथा आपल्याला त्यांचं प्रपंच घर दार सर्व सोडून या श्रावण मासामध्ये ज्या परळी वैजनाथाच्या बाजूला अंबेजोगाई जे जोगेश्वरी मातेचं मंदिर आहे, हे अतिशय प्राचीन मंदिर आहे, त्या नगरीमधल्या त्या 21 दिवस आपल्या या शहरामध्ये येऊन आपल्याला शिवमहापुराण कथा सांगता आहे. तर त्यांना आपलं या शहराच्या वतीने परम कर्तव्य आहे की आपण त्यांना सन्मानपूर्वक जशी कथा सुरू केला तसं सन्मानपूर्वक या कथेचं सांगता करून आपण त्यांना आनंद उत्सवामध्ये प्रत्येकानं जे जे रेकॉर्डी करायचे, जसं परवा शिवपार्वतीच्या आपण विवाहामध्ये साक्षात शिवपार्वती होते, माता लक्ष्मी विष्णुदेव होते, ब्रह्मदेव होते, सरस्वती होती, राक्षस होते, देव होते, दानव होते, मानव होते, असं सर्व शिवपार्वतीचा विवाह आपण इथं झाला. आणि तसंच त्या दिवशी 22 तारखेला 4 ते आपली 6 पर्यंत मिरवणूक या दत्त मंदिरापासून आपण प्रारंभ करणार आहोत. ते आपण एक प्रदक्षिणा करून आपण म्हणजे रामेश्वर मंदिर असेल, तुळजाभवानी माता मंदिर आणि सुबोध शाळापासून आपण पुढे जाऊन तसंच या मार्गे आपण गणपती मंदिराच्या इकडून आपण दत्त मंदिर येथे सांगता करणार आहोत. शेवट महामंगळ आरती करून, कारण का त्या दिवशी पालखी आणि रथ मिरवणूक असणार आहे. पालखीमध्ये या शिवमहापुराण ग्रंथ ठेवला जाईल आणि रथामध्ये ज्या शिवमहापुराण कथाकार आहेत त्यांना आपण विराजमान करून आनंद उत्सवाने नाचत गाचत शिवाची आराधना करत आपण जसं परवा आपण इतक्या आनंदाने उत्साहाने करता, तसंच आपण ज्याला ज्याला जे जे रेकॉर्डी करता येईल, वेशभूषा ज्या ज्या आपल्याला या मिरवणुकीमध्ये शोभा मिरवणुकीमध्ये करता येईल ते आपण करायचं आहे. आणि विशेष करून काशी महापीठाच्या वतीने ज्या दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या परीक्षा आहेत त्याच्या या पिंपरी चिंचवड केंद्राच्या केंद्र संचालिका रोहिणी स्वामी यांना विनंती करतो की आपण 2 जे सन्मान आहेत ते करून घ्यायचे आहेत. या वर्षीच्या प्रबोध परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या आपल्या ज्योतिताई तावसकर तसेच त्यांची कन्या हर्षदा तावसकर जोरदार या माहिती त्या ठिकाणी बिराजदार वस्तू साहेब बिराजदार साहेब बसलेले आनंद बिराजदार साहेब जुनं तुमचं सर्टिफिकेट आमच्याकडे आहे, आज येऊन आलेलं या. पुढच्या परीक्षेची आपण जे आहेत आता यांनी पहिली परीक्षा दिलेली आहे, तुम्ही दुसऱ्या परीक्षेची पुस्तकं तिकडून घ्यायची आहेत आणि बाकी सगळ्यांसाठी या ठिकाणी आपण पुस्तकं उपलब्ध केलेली आहेत. ज्यांनी परीक्षा अजून दिलेली नाही त्यांनी या ठिकाणी आता सुरुवात करायची आहे आणि ज्यांच्या पहिल्या परीक्षा झालेल्या आहेत त्यांनी दुसऱ्या परीक्षेसाठी पण पुस्तकं घ्यायची आहेत, दुसरी झाली त्यांनी तिसऱ्या परीक्षेसाठी पुस्तकं घ्यायची आहेत. बिराजदार साहेबांचा या मंचावरती घेण्याचा योग होता, त्यांनी परीक्षेचे उत्तीर्ण झालेले आहेत, पण आता या ठिकाणी ते आज पदवीधर घेतात सगळ्यांच्या हस्ते. धन्यवाद.
आमचे पैलवान साहेब आलेले आहेत का शिंदे साहेब? अरे वा, या या पैलवानासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. त्यांचंही आज या शिवसत्तेमध्ये त्यांच्याबरोबर आमची पूजा कैलास आपणही येऊन या सद्गुरूंचा आशीर्वाद घ्यायचा आहे. चला या पैलवान शिंदे साहेब या. यशस्वी उद्योजक आमचे गिराम साहेब ते वैराग या वैरागीतून येऊन अतिशय सुंदर अशा बिल्डिंग उभा करतात या शहरामध्ये. तुम्हाला घर पाहिजे असेल तर त्यांना भेटा, निश्चित कमी करून देते त्या वा अतिशय सुंदर असे कार्य करणारे आमचे पैलवान बरीचशी 22 तारखेच्या निवडणुकीची जबाबदारी पैलवान आपल्यावरती आहे. धन्यवाद. आता आजच्या महामंगल आरतीसाठी अनवणे साहेब कुठे आहे? शरद अनवणे साहेब या. श्रीवसन आजच्या महामंगल आरतीसाठी आपण उभारती यायचं आहे. मला वाटतं आजपर्यंतच्या इतिहासामध्ये नोंद आहे आपल्या दोघांची की एकही कार्यक्रम एवढ्या वर्षात आपण एकही दिवस न चुकवता एवढ्या वयामध्येही आपण एवढ्या लांबून मिळून वेळ आले. फॅन बंद करायचं. नाम तो से काम यही सोचो भगवान
तेरा, सब कुछ तेरा, कुछ नहीं मेरा, चिंता है तुझको प्रभु संसार में बसा कर तेरी मूर्ति, उतारो मैं शिव जी तेरी आरती, में बसा कर तेरी मूर्ति, उतारो मैं शिव जी तेरी आरती, मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारो मैं शिव जी तेरी आरती, वेद तेरी महिमा गाए संत करे ध्यान, नारद गुणगान करे तेरे बिना गान, वेद तेरी महिमा गाए संत करे ध्यान, नारद गुणगान करे तेरे बिना गान, वेद तेरी महिमा गाए संत करे ध्यान, नारद गुणगान करे तेरे बिना गान, वेद तेरी महिमा गाए संत करे ध्यान, नारद गुणगान करे तेरे बिना गान, भक्त तेरे द्वार करते हैं पुकार, भक्त तेरे द्वार करते हैं पुकार, भक्त तेरे द्वार करते हैं पुकार, दास स्वामी गाए तेरी आरती, में बसा कर तेरी मूर्ति, उतारो मैं शिव जी तेरी आरती, मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारो मैं शिव जी तेरी आरती, मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारो मैं शिव जी तेरी आरती, 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 तस्मै श्री गुरवे नमः। सांबरे नमः।